सन्मान्य सदस्यांना मी परत एकदा सांगू इच्छितो की आपण पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मार्फत कुठचीही इकडे सूचना घेणार नाही आहोत। आपल्याला मी दररोज औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपले महत्त्वाचे प्रश्न मांडायची संधी देतो। त्यामुळे आपण सकाळी औचित्य माझ्या कार्यालयात आणून द्यावे, त्याची नोंद घेऊन आपल्याला दिवसभरात संधी दिली जाईल। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, एक मिनिट, चला पुढे का झाला लक्षवेधी सूचना। नाही नाही, असं कसं चालणार? नाकारल्यानंतर प्रत्येकाला बोलायचं आहे? नाही, मुळीच नाही। चला, प्रश्न लक्षवेधी क्रमांक 1। अध्यक्ष महाराज, लक्षवेधी क्रमांक 1। सुधीर भाऊ, 1 मिनिट बोला, 1 मिनिट। मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय, माझ्याकडे आज जवळजवळ 8 स्थगन प्रस्ताव आले आहेत। त्यापैकी 3-4 जे महत्वाचे होते त्याच्यावरती मी तुम्हाला बोलायला दिलं। मग मी दिलेल्या रुलिंगला काय अर्थ आहे का? नाकारल्यानंतर प्रत्येकाला बोलायला देऊ का? चला चला, सुधीर भाऊ। अध्यक्ष महाराज, लक्षवेधी क्रमांक 1। अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महाराज, खरं तर मी एका गंभीर विषयाकडे या लक्षवेधीच्या निमित्ताने आपलं व मंत्री महोदयांचं लक्ष वेधू इच्छितो। खरं तर आमच्या मंत्री महोदय पंकजाताई मुंडे यांना मी धन्यवाद देईन। एकच मिनिट थांबतो। 1 मिनिट, बसा 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 बसून घ्या। खरं तर रुलिंग दिल्यानंतर स्पष्टीकरण द्यायची इथे प्रथा पण नाहीये आणि गरज पण नाहीये। परंतु परत एकदा आवाड साहेब, मी आपल्या सांगू इच्छितो, तुम्ही दिलेला स्थगन हा महत्वाचा नाहीये असं नाहीये, पण स्थगन स्वीकारण्यासाठी काही निकष असतात। त्या संदर्भात मी सगळी माहिती घेतल्यानंतर तो स्थगन नाकारलेला आहे। आपल्याला तरीही त्या मुद्द्यावरती सभागृहात मांडणी करायची असेल तर इतर आयुधांचा वापर करून आपण करा, परंतु वारंवार मी स्थगन दिलाय म्हणून अध्यक्षांनी तो स्वीकारायलाच पाहिजे किंवा मला बोलायला दिलंच पाहिजे अशी वर्तणूक ठेवणं योग्य नाही। आपण सिनियर सदस्य आहात, हे चुकीचं आहे। चला सुधीर भाऊ। अध्यक्ष महाराज, रिटेक करू ना? रिटेक करायचं ना? लक्षवेधी क्रमांक 1। चला, वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष तुम्ही महाराज, द्या दालनात, मी देतो, द्या तुम्ही। मान्य मंत्री नामदार